नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 47 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर परीक्षा दृष्टिकोनातून फक्त आपला मित्रांनो शेवटचे आता 8 दिवस आपल्याकडे बाकी राहिलेले आहेत आणि या उर्वरित दिवसांमध्येच आपण परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची अति संभाव्य जे की परीक्षा तुम्हाला विचारली जाऊ शकतात अशा सर्व स्वरूपाचे प्रश्न आपण रेग्युलरली मित्रांनो आपण पाहत आहोत। जर तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे येत नसतील तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीईटीचे व इतर सरळ सेवा भरतीचे सर्वात प्रथम मित्रांनो या ठिकाणी अपडेट पाहायला मिळणारे असतील। आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये जाऊन देखील तुम्ही संपूर्ण टीईटीचे व्हिडिओ पाहू शकता। आणि मित्रांनो ते पाहूनच घ्या, कारण का परीक्षेपूर्ण तुम्हाला जे आहे मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातील असे सर्व काही संभव प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड जे आहे ते करून दिलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक प्रश्न तुमच्या येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षा दृष्टिकोनातून खूप आणि खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो। तर आजच्या सेशनमध्ये आपण मराठी व्याकरण यावर आधारित काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहून घ्या मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 आहे, जो की काय म्हणतो पहा, तृतीय विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे, या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर, थोडक्यामध्ये काय होईल तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ब, जे की करण हा जो आहे तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे। तर या ठिकाणी कर्ण म्हणजेच काय, तर कर्ण जे आहे कर्णाला जे आहे जे की कर्ण म्हणजे साधन असं जे आहे त्याला म्हटलं जातं। तर याची व्याख्या देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल। तर क्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या साधनाची किंवा उपकरणाची मदत घेतली जाते त्याला करण असं जे आहे ते म्हटलं जातं। आता उदाहरणामध्ये सांगायचं झालं तुम्हाला की मी पेनेने लिहितो, काय करतो तर मी पेनाने लिहितो। तर यामध्ये जे आहे पेन हे काय आहे तर पेन हे जे लिहिण्याचं साधन आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। आता तृतीय विभक्तीचे काही प्रत्यय देखील आहेत जे की ओळखण्यासाठी, तर कोणतं, ज्यामध्ये येतं ने, त्यानंतर येतं ए, त्यानंतर शी, त्यानंतर नी आणि त्यानंतर ई, हे संपूर्ण जे आहेत तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत जे की ओळखण्यासाठी आपल्याला मदतगार ठरतात। तर पहिल्या नंबर एचं काय होणार असेल, जे की ब हे पर्याय होणार असेल। आता इतर पर्याय का नाहीत याचे, जे की पहिला कर्म आहे, त्यानंतर दुसरा जे काही संप्रदान आहे आणि डी आणि कर्ता आहे। तर कर्ता हा जो आहे थोडक्यामध्ये प्रथम विभक्तीचा कारकार्थ आहे, ज्यामध्ये क्रिया करणारा दाखवतो, आणि जो कर्म आहे तो द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे, ज्याच्यावर क्रिया घडते, आणि जे संप्रदान आहे ते चतुर्थ विभक्तीचा कारकार्थ आहे, जे की दोन, दान, भेट किंवा उद्देश या प्रकारची गोष्टी तो दर्शवतो, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, तर दुसरा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो उतारा आहे आणि उतारावर आधारित तुम्हाला जे काही प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत। आणि मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला वारंवार आपल्या संपूर्ण जेव्हा व्हिडिओची सिरीज असते, जेव्हा आपण स्पेशल व्हिडिओ कव्हर करतो, त्यामध्ये तुम्हाला मी आवर्जून सांगतो की मराठी व्याकरणाचे आतापर्यंत आपले जेवढे काही सेशन झालेले आहेत त्या संपूर्णमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उतार्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला उतारा अगोदर काळजीपूर्वक वाचणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। आणि यावरचा आपल्याला एकही प्रश्न हा चुकू द्यायचा नसतो, एकही प्रश्न आपला यामध्ये मार्क गमवायचा नसतो, कारण का यामध्ये जर तुमचे मार्क चुकले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो खरंच तुम्हाला 90+ स्कोर अचीव करण्यासाठी खूप सारे जे की अवघड तुम्हाला परिणाम भोगावे लागणारे असतील। त्यामुळे उतारा आणि कविता यावरचे कोणत्याही हालतीमध्ये जेवढे काही 5 प्रश्न येतील, 7 प्रश्न येतील, ते तुम्हाला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी सोडवावे लागणारे असतील। त्यासाठी तुम्हाला प्रथमतः उतारा हा काळजीपूर्वक वाचणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर यावर आधारित तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे आपोआप शोधता येतात। तर या ठिकाणीचा जो दुसरा प्रश्न आहे आपला उतारावरचा, जे की या उतारासाठी अधिक समर्पक शीर्षक कोणते, तर समजा की ग्राह्य धरा मी हा उतारा जो आहे तो वाचलेला आहे, त्यानंतर मी याचं उत्तर तुम्हाला देत आहे, कारण का मी तुम्हाला उतारा जर वाचून सांगितलं तर वेळ जो आहे तो खूप या ठिकाणी लेंथी होणार असेल। त्यामुळे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की उतारा वाचला असा गृहीत धरा आणि यावरचे उत्तरे वरचे मी तुम्हाला उत्तरे या ठिकाणी सांगेल। तर या उतारासाठी अधिक समर्पक शीर्षक कोणतं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की समता एक सामाजिक मूल्य हे जे आहे याचं शीर्षक आहे। तर या उतार्यात जे आहे गांधीजींच्या विचारानुसार समतेचं महत्त्व आणि अहिंसेचे व स्वातंत्र्याचे साधन कशी आहे, समानतेचे स्नेहाचे तत्व निष्पन्न होते आणि सामुदायिक श्रमातून समतेचा आधार कसा मिळतो यावर भर दिलेला आहे। त्यामुळे समता एक सामाजिक मूल्य हे शीर्षक अधिक याला समर्थक जे की मिळणार असेल, म्हणून पर्याय नंबर याचं होणारं उत्तर ते असेल।
त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन तिसरा असा आहे, अहिंसा हे केवळ मोक्षाचे एक साधन असले तरी सामाजिक मूल्य म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. तर याचं उत्तर काय होईल, तर याचं जे उत्तर होईल ते होईल पर्याय नंबर जे की ड, संपूर्ण विधाने या ठिकाणी बरोबर आहे. तर यामध्ये सांगायचं झालं की उत्तरामध्ये म्हटलं आहे की गांधीजींची अहिंसा म्हणजे केवळ करुणा, दया किंवा मोक्षाचे साधन नसून ते एक सामाजिक मूल्य होते, म्हणून पर्याय नंबर डी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा, गांधीजींच्या मते समाज घटकातील संवादवादासाठी तर डॅश या ठिकाणी समोर केलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की विविध स्तरीय विषमता नष्ट होणे आवश्यक आहे, म्हणून पर्याय नंबर क याचं जे आहे ते उत्तर होणार आहे. तर उत्तरामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या समाजात साधनसामग्री, सामाजिक पार्श्वभूमी, सत्ता आणि व्यवसाय इत्यादी बाबतीत प्रचंड तफावत असते तेथील समाज घटकात संवाद अशक्य ठरतो, याहून जे आहे पर्याय नंबर याचं क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पाचवा, गांधीजीच्या मते हिंसा नाहीसा होणे म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की समाजाचा विकास होणे असं जे आहे गांधीजींच्या मते आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 6वा असा आहे, अहिंसा आणि स्वातंत्र्य रुजविण्यासाठी समता हे महत्त्वाचे मूल्य असले तरी केवळ समतेवरच समाजाचे अस्तित्व जे की अवलंबून नसते, तर याचं उत्तर काय होणार असेल, जे की याचं पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. तर याचं पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध जे की चूक आहे. तर हे कशावरून, तर पूर्वार्ध बरोबर म्हणजे की समता हे स्वयमेव साध्य नसून अहिंसा आणि स्वातंत्र्य हे मूल्य समाज जीवनात जे की रुजविण्याचं साधन आहे, यावरून हे पूर्वार्ध जे की बरोबर आहे. तर आता उत्तरार्ध चूक का आहे, तर केवळ समतेवरच समाजाचे अस्तित्व अवलंबून नसते, तर हे विधान उतार्याच्या आशयाशी विसंगत आहे. म्हणजे गांधीजींच्या मते समानतेची जाणीव असलेल्या लोकांच्याच मिळून समाज बनतो आणि समता ही सामाजिक पुरुषार्थाचं साधन आहे, तसेच ती लोकांना एकत्र जोडणारी शक्ती आहे. उतार्यातून समतेचे समाजासाठी असलेले अत्यंत मूलभूत महत्त्व स्पष्ट होते, त्या कारणाने पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर होणार असते. त्यानंतरचा आपला क्वेश्चन 7वा, श्रमातून एकजुटीची भावना निर्माण होत असली तरी समांतर व्यवस्थेची प्रेरणा ही त्यातच आहे, तर याचं उत्तर काय होईल, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ए जे की संपूर्ण विधान बरोबर आहे. तर पूर्वार्धात यामध्ये सांगायचं झालं तर उत्तरामध्ये श्रम ही लोकांना एकत्र जोडणारी महान शक्ती आहे असे म्हटले आहे. तर एकत्र जोडणे म्हणजे काय, तर एकजुटीची भावना निर्माण करणे होय, म्हणून पर्याय नंबर ए याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर जे विद्यार्थी आपले अनेक दिवसांपासून टीईटीच्या टेस्ट सिरीज संदर्भामध्ये अनेक सारे कमेंट्स करत होते, तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या कोर्सवर आता एक बिग ब्लास्ट आपण डिस्काउंट ऑफर तुम्हाला दिलेला आहे, जो की 50% ऑफचा. जे विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन केलेले नव्हते किंवा ज्यांना जॉईन करायचं होतं पण प्राइस संदर्भामध्ये अनेक साऱ्या त्रुटी निर्माण होत होत्या, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो की तुम्ही आपला TET 15चा जो आपला कोड आहे तो तुम्ही कुपन कोड आपल्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही तो कुपन कोड टाकल्यानंतर आपला जो टेस्ट सिरीजचा कोर्स आहे, जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि त्यांना अभ्यासनासाठी परीक्षेचा खराखुरा अनुभव घेण्यासाठी मदतगार ठरणारा कोर्स, त्यावर आता आपण 50% ऑफ मित्रांनो त्या ठिकाणी दिलेला आहे, जे की कुपन कोड आहे TET 50. हा जो कुपन कोड तुम्ही आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीजच्या बॅचवर तुम्ही वापरला तर मित्रांनो त्यामुळे तुम्हाला आपल्या कोर्सवर 50% जो की ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टेस्ट सिरीजचा कोर्स एनरोल केला नाही त्यांना सांगतो की आता वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही जर आपल्या टेस्ट सिरीजचा कोर्स एनरोल करून घेतला तर त्यामध्ये मित्रांनो कमी वेळेत तुमची चांगली तयारी होणारी असेल, ज्यात तुम्हाला भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव आणि 150 गुण 150 प्रश्नांची मित्रांनो परिपूर्ण तुम्हाला खऱ्याखुऱ्या पेपरचा त्या ठिकाणी अनुभव जो आहे तो घेता येणारा असेल, ज्यामध्ये तुम्हाला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर व त्यासोबतच तुमचा अभ्यास कितपत झालेला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी देखील ॲनालिसिस करता येणार असेल. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला टेस्ट सिरीजचा कोर्स वगैरे एनरोल केला नसेल त्यांनी वेळ न वाया घालवता अजून तुम्ही लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. ॲप डाउनलोड करून मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही लगेचच्या लगेच आपला कोर्स जॉईन करून घेऊन त्या ठिकाणी चांगल्या उत्तम तयारीला तुम्ही लागू शकता. आणि आता कमी दिवसांमध्ये उर्वरित दिवसांमध्ये फक्त आणि फक्त तुम्ही प्रश्नांच्या सरावावर फोकस करा मित्रांनो, कारण का उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये देखील प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपण जे परीक्षा आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये तुम्हाला क्वेश्चन एनरोल करून दिले आहेत तर ते परिपूर्ण तुमच्या परीक्षाभिमुख दृष्टिकोनाने अतिशय इम्पॉर्टंट मित्रांनो क्वेश्चन्स ॲड करून दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अजूनही एनरोल केला नसाल तर लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला TET हा 15 कोड टाकून त्या ठिकाणी एक चांगला डिस्काउंट ऑफर तुम्हाला आपली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल करता येणारी असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच डाउनलोड करा आणि मित्रांनो उत्तम व चांगल्या तयारीला लागा.
त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8 आपला काय म्हणतो पहा, जे की डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडणारा आहे? तर डोके हा शब्द, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, देशी या प्रकारामध्ये तो मोडणारा आहे. तर देशी शब्द म्हणजे काय? तर देशी शब्द म्हणजे जे शब्द संस्कृत मधून आलेले नाहीत आणि इतर कोणत्याही परभाषेतून आलेले नाहीत, मूळचे मराठी भाषेतील आहेत, त्यांना जे आहे देशी शब्द असं जे आहे ते म्हणतात. आता उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला काही असे शब्द आहेत ज्यामध्ये डोके, धोंडा, चिमणी, गुडघा, पोट, झाड आणि त्यानंतर लुगडे हे संपूर्ण शब्द जे आहे जे की देशी शब्द आहेत. आपण पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, अभ्यस्त शब्द ओळखा. तर अभ्यस्त शब्द जो आहे तो ओळखायचा या ठिकाणी. तर याचं पर्याय नंबर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर ए हे याचं उत्तर होणार असेल, जे की मधून मधून. तर अभ्यस्त शब्द म्हणजे काय, तर जेव्हा एकच शब्द किंवा शब्दाचा काही भाग पुन्हा येतो त्याला जे आहे ते अभ्यस्त शब्द असे म्हणतात. आता अभ्यस्त मध्ये देखील 2 प्रकार मोडतात, ज्यामध्ये पूर्ण अभ्यस्त आणि अंश अभ्यस्त असे 2 प्रकार पडतात. तर पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय, तर एकच शब्द पुन्हा पुन्हा येतो. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर हळूहळू, लाला लाल आणि मधून मधून हे पूर्ण अभ्यस्त आहेत. तर अंश अभ्यस्त काय येतात, शब्दांचा काही भाग बदलून येतो, ज्यामध्ये आदला बदल आणि शेजार पाजार हे अभ्यस्त शब्द, अंश अभ्यस्त शब्द आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं जे की ए हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे, पुढील काय म्हणतो की चक्रपाणी या सामाजिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. तर काय, चक्रपाणी हा शब्द आहे, त्याचं उत्तर काय होईल, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ड, जे की बहुविरही हे होणार असेल. तर विग्रह जे की चक्र आहे पाण्यामध्ये, जे की ज्याच्या असा तो या ठिकाणी होणारा असेल. तर बहुविग्रही समास म्हणजेच काय, तर ज्या सामाजिक शब्दात 2 पदके किंवा 2 पदे महत्वाची नसून ती दोन्ही पदे मिळून एका तिसऱ्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध करून दिला त्याला बहुविरही समास असं म्हणतात. तर या ठिकाणी पाहून घ्या, चक्र पाणी, ज्यामध्ये चक्र एक आहे आणि पाणी हे दुसरं आहे, तर हे दोन्ही मिळून जे काय म्हणत आहे नवीन तिसरं, तर जे की चक्रपाणी हे नवीन शोध लावत आहेत. त्यामुळे याचं पर्याय नंबर ड, जे की बहुविरही समास हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा काय म्हणतो की पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्दाची निवड करा. तर या ठिकाणी गाळलेला वाक्य काय, तर डॅश विचार झटकून आधुनिक विज्ञान प्रणित विचारांचा अंगीकार करायला हवा. तर या ठिकाणी डॅशच्या जागी काय येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं काय उत्तर होणार असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कालबाह्य. तर जे आता कामानुसार योग्य नाही किंवा ज्याची कालमर्यादा संपली आहे असे विचार झटकून टाकणे अपेक्षित आहे यावरून. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे याचं उत्तर होणार असेल. जर आपण इतर पर्याय पाहिले या ठिकाणी, तर याचे इतर पर्याय जे की उत्तराशी आपल्याला मिळते जुळते पाहायला मिळत नाही. त्यानंतरचा पुढील आपला 12वा प्रश्न, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वर्ण असं जे आहे ते संबोधलं जातं. तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर अक्षर आपण सांगायचं झालं तर अक्षर म्हणजे की वर्ण कागदावर लिहून दाखवताना ज्या खुणवल्या जातात त्यांना अक्षर असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 13वा प्रश्न, मी पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यातील कोणतं काळ आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की रीती भूतकाळ हे जे आहे यामधला वाक्य आहे. तर रीती भूतकाळ म्हणजे काय, तर भूतकाळात एखादी क्रिया वारंवार करण्याची सवय किंवा रीत दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग जो आहे थोडक्यामध्ये होतो. तर याची रचना कशी असते, जे की क्रियापदाचं मूळ रूप प्लस त प्लस असे किंवा नसे असं जे आहे याची थोडक्यामध्ये याची रचना असते. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. वाक्यात पाहिलं तर शेवटी जे आहे असे असं आलेलं आहे, म्हणून याचं होणारं उत्तर असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पाटीलकी हा जो आहे भाववाचक नाम आहे. तर कशावरून, तर भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्या नामाने वस्तूमध्ये किंवा प्राण्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असं जे आहे ते म्हणतात. तर यामध्ये पाटील हे सामान्य नाम आहे. पाटील या सामान्य नामाला की हा प्रत्यय लागून जे की पाटीलकी हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेलं नाही यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क,
भुकेला हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे आहे बरोबर लिहिलेलं नाही शब्दाचं रूप. तर मराठीत शुद्ध शब्द जे काय असतात जे की भुकेला याला जो आहे जो की ऱ्हस्व उकार असा आहे, परंतु याला दीर्घ उकार नाही, म्हणून या ठिकाणी याचं पर्याय नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल. तर भुकेला कसा लिहितात, तर भुकेला या प्रकारे जो आहे थोडक्यामध्ये याला लिहिलं जातं, जे की यामध्ये चुकीचं लिहिलेलं आहे. त्यामुळे पर्याय नंबर क याचं उत्तर होणारं असेल. तर बाकी सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतरचा 16वा प्रश्न, योग्य शब्द भरा. भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक डॅश आहे, तर का आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, परिकल्पना आहे. तर कल्पवृक्ष म्हणजे काय, तर इच्छित वस्तू देणारे झाड, त्याला कल्पवृक्ष असं जे आहे ते म्हणतात. तर ही भारतीय संस्कृतीतील एक मान्यता किंवा कल्पना आहे जी प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, म्हणून परिकल्पना जे की हा शब्द या ठिकाणी योग्य आहे. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न, शब्दांच्या समूहाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो, त्यास व्याकरणात काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, त्याला वाक्य असं जे आहे ते संबोधलं जातं. तर वाक्य काय, तर वाक्य म्हणजे काय, तर पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं जे आहे ते म्हणतात. तर शब्द कायला म्हणतात, तर एकापेक्षा जास्त अक्षरांनी तयार झालेले अर्थपूर्ण अक्षरमालिका म्हणजे किती शब्द होय. तर पद कायला म्हणतात, तर पद म्हणजे की वाक्यात वापरलेले शब्द ज्याला विभक्ती प्रत्यय लागलेले आहेत त्याला पद असे जे आहे ते संबोधलं जातं. हे तुम्ही संपूर्ण बाबी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 18वा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल, यामध्ये जो हा या ठिकाणी अंडरलाइनड केलेला आहे आणि या ठिकाणी त्याची आपल्याला जात ओळखायची आहे. तर याचं उत्तर काय होईल, जे की पर्याय नंबर ब हे जे होणारा असेल, म्हणजे की संबंधित सर्वनाम या ठिकाणी होणारा असेल. तर कशावरून, तर या ठिकाणी स्पष्टीकरण त्यानं काळजीपूर्वक लक्षात ठेवून घ्या. तर जो, जी, जे, जी ही संबंधे सर्वनामी आहेत. ती वाक्यातील दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवतात. प्रस्तुत वाक्यात जो हे संबंधित सर्वनाम आहे आणि तो हे त्याचे सहसंबंधित दर्शक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय नंबर याचं जे काय होणार असेल जे की ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दातील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता, तर व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की जाहिरात हे जे आहे व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर आहे. तर शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध पद्धतीची अक्षरं देखील तुम्हाला परीक्षेमध्ये ओळखायला सांगतात, त्यामुळे यामध्ये कसल्याही प्रकारची चूक न होऊ देता आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा असतो आणि पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 20 आपला, की विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, भाषा हे जे थोडक्यामध्ये आहे. तर भाषात काय, तर मनुष्य आपले विचार, भावना, कल्पना आणि अनुभव शब्दांच्या आणि ध्वनींच्या मदतीने भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, गोलंदाजी करावी ते कुंबळेनेच, यातून काय सूचित होते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की योग्यता हे जे आहे सूचित होते. तर कारण का, करावी हे क्रियापद विद्यार्थी दर्शवते आणि वाक्यातील च या अवयवामुळे केवळ कुंबळेमध्येच गोलंदाजी करण्याची पात्रता किंवा क्षमता आहे हे सूचित होते, म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न, तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कृदंत या प्रकारामधलं हे वाक्य आहे. आता कृदंत म्हणजे काय, तर क्रियापदाच्या मूळ धातूला प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दाला कृदंत असं किंवा धातू साधित असं जे आहे ते म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला 23वा प्रश्न, समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे, समोर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, स्थलवाचक. कारण का, यामध्ये एक स्थान दाखवलेलं आहे. स्थलवाचक मध्ये समोर हा जो शब्द आहे जो की जागा किंवा स्थळ दर्शवतो, म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता किंवा कोणते, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, तिन्ही बरोबर. यामध्ये कर्तव्यपरायण, कर्तव्य तत्पर आणि कर्तव्याला
जागणारा हे बरोबर संपूर्ण समानार्थी आहेत, म्हणून ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल. तर असेच प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो पाहायला मिळणारे असतील. त्यानंतरचा 25वा प्रश्न, धातू ओळखण्याचे अक्षर कोणते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ने हे जे आहे धातू ओळखण्याचं अक्षर आहे. त्यानंतरचा 26वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द देशी आहे? तर देशी शब्द कोणता आहे? जसं की मी वर तुम्हाला सांगितलेलं आहे आताच. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की दगड हा जो आहे देशी शब्द आहे. तर बाकी सर्व सर्कस, त्यानंतर इनाम, अण्णा हे सर्व काही जे थोडक्यामध्ये परभाषीय आहेत, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 27वा प्रश्न, वराती मागून घोडे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर काय होईल? जे की पर्याय नंबर ड होईल, जे की काम संपल्यावर मदतीला येणे असा याचा अर्थ होतो, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 28वा प्रश्न, तिथी, बार, नक्षत्र, योग, करण या 5 घटकांनी युक्त अशा दिनवैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पंचांग हे जे आहे थोडक्यामध्ये असणार असेल, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर आपला 29वा प्रश्न, लेखणी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सामान्य नाम हे होणार असेल. तर सामान्य नाम जे की लेखणी या शब्दाने एकाच जातीच्या वस्तूंना जे की दिलेलं एक नाव आहे, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, पुढील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. तर या ठिकाणी एका शब्दात लिहायचं आहे. तर केलेले उपकार जाणणारी व्यक्ती त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, त्याला जे आहे कृतज्ञ असं जे आहे ते म्हटलं जातं. तर जे काही केलेले उपकार जपवणारी किंवा जाणणारी व्यक्तीला पर्याय नंबर ब याचं उत्तर जे आहे जे की म्हटलं जातं. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते, जे की मराठी व्याकरणामध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि सेम तुम्हाला असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या TET एक्झामच्या मराठी व्याकरणच्या मित्रांनो सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला अशा प्रश्नांचा सराव जर करायचा असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या, ज्याचा आपण कुपन कोड देखील तुम्हाला सांगितलेला आहे TET15. हा जो कुपन कोड जर तुम्ही यूज केला TET 50% ऑफ तुम्हाला मित्रांनो आपल्या TETच्या टेस्ट सिरीजच्या बॅचवर तुम्हाला मिळणारा असेल. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि तिथून चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो. उर्वरित शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला खूप आणि खूप याची मदत होणारी असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.